संभाजीनगरमधली ही दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तिरंगा रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। आज राज्यभरात विविध ठिकाणी तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि जी दृश्य आपण टीव्ही स्क्रीनवरती पाहतोय ती आहेत संभाजीनगरमधील तिरंगा रॅलीमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपण पाहतोय। मोठ्या संख्येनं या ठिकाणी तरुणाई आणि अर्थातच संभाजीनगरमधले नागरिक या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी झाल्याची दृश्य आपण पाहतोय। आज छत्रपती संभाजीनगर येथे भाजपची ही तिरंगा रॅली आयोजित करण्यात आलेली आहे आणि याच तिरंगा रॅलीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सहभागी झालेले आहेत। उद्या स्वातंत्र्य दिन आणि त्याच पार्श्वभूमीवरती आज तिरंगा रॅली आयोजित करण्यात आलेली आहे। आज ठिकठिकाणी तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। शाळांमध्ये देखील तिरंगा रॅलींचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि संभाजीनगरमध्ये ही भाजपची तिरंगा रॅली आपण पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तिरंगा रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। संभाजीनगरमधली ही दृश्य आणि त्या ठिकाणाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रॅलीत सहभागी झालेले आहेत। सगळ्यांच्या हातात तिरंगा आहे आणि देशभक्तीवर गीतं आणि सोबतच घोषणा आपल्याला या रॅलीमध्ये पाहायला मिळत आहेत। संभाजीनगरमधली ही दृश्य आहेत। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवरती आज देशभरात आणि राज्यभरात देखील तिरंगा रॅलीचं ठिकठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे आणि स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संभाजीनगरच्या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। मोठ्या संख्येनं नागरिक देखील ह्या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। देशभक्तीपर गीतं आणि घोषणा या रॅलीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्याच रॅलीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील आपल्याला हातामध्ये तिरंगा घेऊन पाहायला मिळत आहेत। भाजपच्या वतीनं या तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याच रॅलीला आता सुरुवात झालेली आहे। मोठ्या संख्येनं नागरिक या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। संभाजीनगरचे काही राजकीय नेते देखील या रॅलीमध्ये सहभागी झालेले दिसत आहेत। रवींद्र चव्हाण देखील आपल्याला ह्या दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहेत। गिरीश महाजन आहेत। भाजपची ही तिरंगा रॅली संभाजीनगरमध्ये ह्या रॅलीचं आज आयोजन करण्यात आलं आणि ह्या रॅलीला आता संभाजीनगरमधून सुरुवात झालेली आहे आणि ज्या रॅलीला स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित आपल्याला पाहायला मिळत आहेत। सचिन जिरे आपले प्रतिनिधी या क्षणाला जोडले गेलेले आहेत। सचिन, संभाजीनगरची ही दृश्य आपण पाहतोय। मोठ्या संख्येनं तिरंगा रॅलीमध्ये नागरिक सहभागी झालेले आहेत। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। कशी दृश्य आहेत सध्या तिथली? काही तांत्रिक कारणामुळे सचिन जिरे यांच्याजवळ आपला संपर्क पोहोचू शकत नाही आहे। छत्रपती संभाजीनगर येथे भाजपची ही तिरंगा रॅली आपण पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील आपल्याला या रॅलीमध्ये पाहायला मिळत आहेत। पुन्हा एकदा सचिन जिरे यांच्याकडे जाऊया। सचिन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तिरंगा रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। कसं वातावरण आहे तिरंगा रॅलीमध्ये सचिन? जर आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहिलं तर तरुणाई मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रस्त्यावर उतरलेली आहे। हातात तिरंगा झेंडा घेऊन आणि गळ्यात तिरंगी माळ घेऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जल्लोष पाहायला मिळतोय। एक प्रचंड असा प्रतिसाद या तिरंगा रॅलीला छत्रपती संभाजीनगरमध्ये मिळालेला आहे। पहिल्यांदाच अशा पद्धतीची तिरंगा रॅली या संभाजीनगरमध्ये निघालेली आहे आणि आपण जर पाहिलं तर लाखोच्या संख्येने या रॅलीमध्ये आता नागरिक सहभागी होतात। जिथपर्यंत आपली नजर जाईल तिथपर्यंत फक्त हातात तिरंगी झेंडे घेऊन नागरिक दिसत आहेत। त्यामुळे तरुण असतील, वयोवृद्ध असतील, महिला असतील, पालके असतील, सर्वांनी सहभाग नोंदवलेला आहे। एक प्रकारे छत्रपती संभाजीनगरच्या रस्त्यावरती हा तिरंगा वादळ उतरलेला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरिक सहभागी झालेले आहेत। पहिल्यांदा
पहिल्यांदा 15 ऑगस्ट पूर्वी अशी पद्धतीची रॅली छत्रपती संभाजीनगरमध्ये निघालेली आहे. या रॅलीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः आहेत आणि स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत. त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे अनेक मंत्री आहेत, अनेक नेते आहेत या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहे. मोठा उत्साह तरुणांमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. छत्रपती संभाजीनगरच्या संभाजी पेठेतून ही रॅली निघालेली आहे आणि ही रॅली आता क्रांती चौकच्या दिशेने मार्गस्थ होत आहे. क्रांती चौकच्या ठिकाणी सभा होणार आहे. त्या रॅलीचं रूपांतर सभेमध्ये होईल आणि त्यानंतर या रॅलीची सांगता होणार आहे. जसं जसं रॅली पुढे जाते तसं तसं लोकांचा सहभाग वाढत चाललेला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात संभाजीनगरच्या रस्त्यावरती गर्दी झाल्याचं चित्र आहे आणि पुढे ही गर्दी कुठली वाढेल याचा अंदाजही सध्या लावता येणार नाहीये. अगदी सचिन, संभाजीनगरच्या कोणत्या ठिकाणी ह्या रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि साधारणतः अजून किती वेळ ही रॅली आपल्याला पाहायला मिळेल? तेजस, ही छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौक मध्ये या रॅलीची सांगता होणार आहे. आता संभाजीनगरच्या संभाजी पेठ येथून ही रॅली सुरुवात झालेली आहे. ही जी गुलमंडी मार्गे ही रॅली पैठणगेट आणि पुढे क्रांती चौकला जाणार आहे आणि क्रांती चौकामध्ये या रॅलीचं रूपांतर सभेमध्ये होणार आहे. मोठ्या प्रमाणात नागरिक यामध्ये सहभागी झालेले आहेत. एक जल्लोषाचं वातावरण संभाजीनगरमध्ये निर्माण झालेलं आहे. हातामध्ये हजारोच्या संख्येने भगवे झेंडे घेऊन, भारतीय ध्वज घेऊन या ठिकाणी नागरिक दाखल झालेले आहेत आणि एक जल्लोषमय वातावरण स्वातंत्र्य दिवसाच्या पूर्वसंध्येला संभाजीनगरमध्ये पाहायला मिळतोय. अगदी सचिन, राज्यामध्ये ठिकठिकाणी तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. संभाजीनगरमध्ये देखील आपल्याला ह्या तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आल्याची दृश्य आपण पाहतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, भाजपचे वरिष्ठ नेते आहेत. संभाजीनगरमधली कोणते नेते ह्या रॅलीमध्ये सहभागी झालेत? त्याच्यात जर आपण सांगितलं, संभाजीनगरचे मंत्री अतुल सावे आहेत, केंद्रीय राज्यमंत्री माजी भागवत कराड आहेत, त्याचबरोबर माजी आमदार संजय केनेकर आहेत. त्यासह जिल्हाभरातील सर्व आमदार, जिल्हाभरातील सर्व पदाधिकारी, युवा सेना, ज्या ज्या विंग आहे भारतीय जनता पक्षाच्या, ते सर्वच्या सर्व या ठिकाणी या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत. जर या रॅलीचं प्रमुख वैशिष्ट्य आपण जर सांगायचं झालं तर या रॅलीमध्ये युवा मोठ्या प्रमाणात सहभागी झालेला आहे आणि शाळकरी मुलं देखील यामध्ये सहभागी झालेले आहेत. स्वयंस्फूर्तीने अनेक शाळा महाविद्यालयाची जी गट आहे तरुणांची यामध्ये दाखल झाल्याचं चित्र आहे आणि एक प्रकारे जर आपण पाहिलं तर तरुणही संभाजीनगरच्या रस्त्यावरती हातात भारतीय ध्वज घेऊन उतरण्याचं चित्र आहे. अगदी सचिन, ज्याप्रमाणे राज्यामध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे, संभाजीनगरमधले ही दृश्य आपण स्क्रीनवरती पाहतोय. तरुणाईचा जल्लोष कसा आहे सध्या संभाजीनगरमध्ये या रॅलीमध्ये? तरुणांचा जल्लोष अगदी शिगेला पोहोचलेला आहे. देशभक्तीपर गीतं सुरू आहेत, पारंपरिक ढोल वाद्य सुरू आहे. जिथे तुम्ही पाहाल तिथे तरुणांचा मोठा घट जल्लोष करताना, वंदे मातरमचे जयघोष करताना, भारत माता की जयघोष करताना पाहायला मिळत आहे. तरुणांच्या वतीने ठिकठिकाणी या रॅलीवरती पुष्पवृष्टी करण्यात येते. तरुणांनी या ठिकाणी अनेक उपक्रम या रॅलीमध्ये राबवत चाललेले आहेत. तरुणांनी स्वच्छतेचं देखील त्या बाटल्या या ठिकाणी वाटप करण्यात ते देखील उचललं जातं. तरुणाईमध्ये जल्लोष अफाट आपल्याला पाहायला मिळतं. संभाजीनगरमध्ये कधी नव्हे ते अशा पद्धतीने तरुणाई ही एकवटण्याचं चित्र या तिरंगा रॅलीच्या माध्यमातून दिसतंय. हातामध्ये हजारो, 1, 2, 100, 200 नव्हे तर हजारो देशाचे राष्ट्रध्वज घेऊन हे तरुण आता या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत. गगनभेटी अशा घोषणा या ठिकाणी सध्या सुरू आहेत. एक प्रकारे उद्या जो होणारा जो स्वातंत्र्य दिवस आहे कुठेतरी आजच साजरा, आतापासूनच साजरा व्हायला लागला की काय, अशा पद्धतीचं चित्र आता संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतं. अगदी धन्यवाद सचिन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. बातमी संदर्भातले अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ. तर संभाजीनगरमधली तिरंगा रॅली आपण पाहतोय, तर दुसरीकडे पुण्यामध्ये काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे. दोन दृश्य आपण या क्षणाला पाहतोय, ती म्हणजे संभाजीनगरची भाजपची तिरंगा रॅली, तर दुसरीकडे पुण्यामध्ये काँग्रेसचं आंदोलन देखील सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि भाजपचे नेते देखील या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत. संभाजीनगरचे नागरिक देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. तरुणाईंचा जोश पाहायला मिळतोय. देशभक्तीपर गीतं आणि घोषणा या संभाजीनगरच्या तिरंगा रॅलीमधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर दुसरीकडे पुण्यामध्ये काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे. हातामध्ये बॅनर घेऊन पुण्यामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते जमलेले आहेत, एकवटलेले आहेत आणि पुण्यातलं हे काँग्रेसचं आंदोलन, या सगळ्याबाबतची अपडेट आपण घेऊयाच. दोन दृश्य, संभाजीनगरमध्ये भाजपची तिरंगा रॅली, तर पुण्यामध्ये देखील काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संभाजीनगरच्या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत. भाजपचे नेते आहेत आणि एका रॅलीला संबोधित करण्याकरता रामलीला मैदानात हात खाली त्या ठिकाणच्या मनुवाद्यांनी भारतीय जनता पक्षाच्या भगतवंच्या त्या ठिकाणी खरगे साहेब गेले मालक डेंजरच बाबा पुढे जाते आणि ते त्या ठिकाणी गेल्याच्या पार्श्वभूमीवर हे मैदान अशुद्ध झालं. शुद्धीकरणाचा जो त्या ठिकाणी त्यांनी घाट घातला, गंगाजल टाकून ते परिसर जो स्वच्छ केला, जो तथाकथित स्वरूपामध्ये जो शुद्ध केला, या घटनेचा आम्ही त्रिवार निषेध करतो. आणि हा निषेध करत असताना आपल्या देशात पुन्हा अस्पृश्यता लादल्या जाते का, ही देखील एक फार मोठी या निमित्तानं शंका नव्हे तर हा धोका देखील या ठिकाणी आम्ही अधोरेखित करतो. छत्रपती शिवाजी महाराज हे शूद्र आहेत, त्यांचा राज्याभिषेक होऊ शकत नाही, ही प्रवृत्ती अजूनही जिवंत आहे. सावित्रीबाई फुले मुलींना शिकवतात आहे आणि त्या मुलींना शिकवत आहेत म्हणजे धर्म बुडवत आहेत. ही मनुवादी संस्कृती आजही कुठेतरी तिला खतपाणी मिळत आहे. आणि एवढंच नाही तर काळाराम मंदिरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 5 वर्षाचा प्रवेश नाकारला गेला, ती प्रवृत्ती आज भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून कुठेतरी जिवंत आहे. शाहू महाराजांच्यासाठी आम्ही वेदोक्त मंत्र म्हणणार नाही, हा अहंकार देखील आज भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून कुठेतरी आज दिसत आहे. याबद्दल आम्ही खेद व्यक्त करतो आणि अस्पृश्यता आम्ही खपवून घेणार नाही. आणि भारतीय जनता पक्ष आपल्या देशामध्ये संविधान गुंडाळून टाकत असताना पुन्हा चतुर्वर्ण आणतोय, हा देखील आमच्या निषेधाची असणारी पार्श्वभूमी आहे. आमचे सर्वोच्च नेते, आमच्या पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या गेल्यानंतर जो त्या ठिकाणी तथाकथित स्वरूपाचा जो शुद्धीकरणाचा जो उपक्रम झाला, त्यांना ताबडतोबीनं जेलमध्ये टाकावं. भारतीय जनता पक्षाने विविध पदातून त्यांना खारिज करावं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांचे कार्यकर्ते असल्याबद्दल अस्पृश्यतेच्या अनुषंगानं आणि सर्व बहुजन नायकाच्या संदर्भातली आपली भूमिका नव्याने एकदा स्पष्ट करावी आणि या सर्व आरोपींवर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करावी, ही आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून आमची महाराष्ट्रव्यापी नव्हे तर देशव्यापी मागणी आहे. राज्यभरामध्ये भाजपकडून तिरंगा रॅलीचं आयोजन केलं जातं, स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याच्यामध्ये सहभागी होत आहेत. आणि जो भारतीय जनता पक्ष आजचा आहे, त्यांचे जनसंघ असेल, विश्व हिंदू परिषद असेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, ही त्यांची सगळी जी वंशावळ आहे, ही स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये तिरंगा हातात घेत नव्हती, किंबहुना स्वातंत्र्याच्या आंदोलनाला, स्वातंत्र्याला विरोध करत होती. आज इतक्या वर्षानंतर जर ते तिरंगा घेत आहेत तर अब आया उठ पहाड के नीचे, असंच मी या निमित्तानं त्यांना म्हणेल. आणि यासोबतच त्यांनी देशाच्या स्वातंत्र्य संग्राम सैनिक लढ्यात सहभागी झाले नाही, त्याबद्दल त्यांनी माफी मागावी. 75 वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर तिरंगा झेंडा फडकत नव्हता, त्याबद्दलही त्यांनी माफी मागावी. मात्र त्यांचे दाखवायचे आणि खायचे दात वेगळे आहेत, ते सरडा आहेत. त्यांनी किती रंग बदलला तरी आता देशातल्या जनतेने त्यांना पुरतं ओळखलंय. गांधी असतील, पटेल असतील, सगळी काँग्रेसची प्रतीक ते हायजॅक करतात. काँग्रेस करते होणार नाही. काँग्रेस हा प्रतीकांच्या सोबतच नुसता नाही तर काँग्रेस विचारांच्या सोबत आहे आणि विचाराशी कुठल्याही प्रकारची तडजोड आम्ही करणार नाही. त्यांना कॅप्चर करण्याची त्यांची जुनी सवय आहे. मात्र आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची 100 भरलेली आहे. थँक्यू थँक्यू थँक्यू. भारतीय संविधानाचा हे जरे पुढारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. तर दुसरीकडे संभाजीनगरमध्ये भाजपची तिरंगा रॅली निघालेली आहे. मोठा तिरंगा तरुणाईंना हातात घेऊन ही रॅली पुढे मार्गस्थ होती आहे. संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील ह्या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत. भाजपचे मंत्री आणि आमदार देखील ह्या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत. संभाजीनगरचे हे दृश्य, मोठ्या संख्येनं नागरिक हे रस्त्यावरती उतरलेत आणि आज तरुणाईंचा जल्लोष पाहायला मिळतोय. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर संभाजीनगरमध्ये भाजपची ही तिरंगा रॅली आपण पाहतोय. आज देशभरात आणि राज्यभरात देखील ठिकठिकाणी तिरंगा रॅलीचं भाजपकडून आयोजन करण्यात आलंय आणि त्याच रॅलीमध्ये आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संभाजीनगरच्या रॅलीमधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिरंगा हातात घेऊन तरुणाईचा जल्लोष पाहायला मिळतोय. देशभक्तीवर गीतं आणि घोषणा देखील संभाजीनगरच्या ह्या रॅलीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिरंगा रॅलीत मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झालेले आहेत. अगदी काही वेळातच या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे
बोलतील. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवरची ही दृश्य संभाजीनगरची आहेत. उद्या 15 ऑगस्ट आणि स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवरची संभाजीनगरची ही दृश्य आपण पाहतोय. एक मोठा तिरंगा हातात घेऊन ही रॅली निघालेली आहे. भाजपचे नेते, भाजपचे आमदार आणि स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील ह्या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत. तरुणाई ही हातामध्ये तिरंगा घेऊन देशभक्तीपर गीतं आणि घोषणा देत या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत. आज राज्यभरात ठिकठिकाणी ह्या तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याच रॅलीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः सहभागी झालेले आहेत. या रॅलीनंतर व्यासपीठावर भाषण होईल आणि त्यानंतर ह्या रॅलीची सांगता होणार आहे.